तपासात अडचणी येतील अशी वक्तव्य करू नयेत, मनात शंका असल्यास आमच्याकडे मांडाव्यात. मंत्री बावनकुळे यांच्या सूचना. सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार. प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तक्रार करणार. सूत्रांची माहिती. परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य. प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख. आज पत्रकार परिषद घेणार. मी प्राजक्ता ताई असा उल्लेख केला. प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य नीट ऐकावं, मी कोणाचा अपमान केला नाही. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. बीडमधली जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरते. सरकार आरोपींना वाचवत असल्याची लोकांमध्ये भावना. राऊतांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभर मोर्चा काढणार. जरांगे आक्रमक. जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चासाठी तयारीला लागण्याचंही आवाहन. वाल्मिक कराडला बीडचा कार्यकारी पालकमंत्री केल्यामुळेच खंडणीचे प्रकार वाढले. प्रकाश सोळंकेंची खोचक टीका. खंडणीच्या वाढत्या घटनांमुळेच सरपंचाची हत्या झाल्याचा आरोप.